पैठणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणी दुसरा आरोपी प्रशांत बनकरला अटक। आरोपी पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार। डॉक्टर तरुणीवर बीडच्या मूळ गावी अंत्यसंस्कार। मृत महिला डॉक्टरवर पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी स्थानिक खासदारांनी दबाव टाकल्याचा आरोप। तर आत्महत्येचं राजकारण करणारे लोक गलिच्छ। माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी आरोप फेटाळले। प्रशांत बनकरला अटक करून होणार नाही तर फाशीची शिक्षा द्यावी, मृत डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांची मागणी। तर प्रशांत निर्दोष असल्याची त्याच्या कुटुंबियांची माझाला प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत अतिवृष्टीग्रस्तांसाठी मदतीकरता मोदींची भेट घेणार। आणखी काही नेत्यांना भेटण्याची शक्यता। मुंबई महापालिकेसाठी भाजपचं 150 प्लसचं टार्गेट। शिंदेंच्या शिवसेनेला 65 ते 75 जागा देण्यास अनुकूल असल्याची भाजपची सूत्रांची माहिती। राज आणि उद्धव समीकरणावरही राजकीय गणितं ठरणार। जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, अन्यथा जितक्या जोरात वाढले तितक्या जोरात खाली येणार। नितीन गडकरींनी टोचले भाजप नेत्यांचे कान। जुना कार्यकर्ता घर की मुर्गी दाल बराबर, नवा हा सावजी चिकन मसाला असंही वक्तव्य। नवी मुंबईतील सिडको जमीन घोटाळ्यात वन विभागाची एंट्री। रोहित पवारांनी आरोप केलेल्या यशवंत बिवलकरने वन खात्याची जमीन बळकावल्याची वन विभागाची कबुली। मुर्शिदल्या कृषी कार्यालयात कर्मचाऱ्याची झालेली हत्या अनैतिक संबंधातून। विनोद राऊतचे संबंध असलेल्या महिलेच्या पतीकडून हत्या। पोलिसांनी ठोकल्या मारेकऱ्याला बेड्या। मुंबईमध्ये राज्यात अनेक ठिकाणी तुरळक पावसाची हजेरी। पुढचे 2 दिवस अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट। विदर्भात वातावरण कोरडं राहण्याचा अंदाज। सिडनीत टीम इंडियाची ऑस्ट्रेलियाशी प्रतिष्ठेची लढाई। प्रथम फलंदाजी करणाऱ्या कांगारूंचे 7 खेळाडू तंबूत। टीम इंडियाचा टिसून मारा।